पत्नीची हत्या करणाऱ्या आरोपीला जालना जिल्हा व सत्र न्यायाधीश S.R. तांबोळी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली। संगदीप उर्फ संदीप भीमराव कदम असं आरोपीचं नाव असून त्याने पत्नी रमा कदम हिचा खून केला होता। रमा संगदीप कदम ही कुंभेफेळ येथे आपल्या माहेरी राहत होती। 10 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास तिचा पती संगदीप कदम यांनी कुंभेफेळ येथे तिच्या माहेरी येऊन गळा चिरून रमाची हत्या केली होती। या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्याचा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांनी या प्रकरणात आरोपींना अटक केली। आरोपीला अटक करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते। या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश S.R. तांबोळी यांनी दोन्ही पक्षाच्या युक्तिवाद आणि तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी वडदे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्यामल गरड आणि फिर्यादी प्रत्यक्ष साक्षीदार आणि पंच यांच्या साक्षी घेतल्यानंतर महत्त्वपूर्ण निर्णय दिला। या प्रकरणातील आरोपी संगदीप कदम याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। या प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट बाबासाहेब इंगळे यांनी काम पाहिलं, तर कोर्ट पैरवी जिल्हा सहकारी वकील कार्यालयातील कर्मचारी यांनी त्यांना कामात मदत केली। बाबासाहेब रिपोर्ट AN न्यूज छत्रपती संभाजीनगर। या घटनेची थोडक्यात हकीकत अशी आहे की दिनांक 10/11/2022 रोजी सदरची घटना घडलेली आहे। घटनेच्या 1.5 महिना अगोदर यातील मयत रमा ही तिच्या पतीने तिला मारहाण केल्यामुळे तिच्या माहेरी आई वडिलांकडे राहण्यास आली होती। घटनेच्या दिवशी आरोपी दुपारी 2 वाजेच्या दरम्यान यातील मयत महिलेच्या माहेरी आला आणि घरामध्ये तू नांदण्यास का येत नाही या कारणावरून त्या महिलेचा